वेलकम टू लर्न कन्नड़ा चैनल। आज मैं आपको क्लास 8 पोयम अन्वेषणे अन्वेषणे पोएट है GS शिवरुद्रप्ಪ। ನಮ್ಮ बदुकु सुंदरवादದ್ದು, हमारा लाइफ जो है बहुत खूबसूरत है, संतोषवादದ್ದು, हैप्पीनेस रहना चाहिए। इन्यावरो ಇದನ್ನು ಗಮನಿಸುವುದೇ ಇಲ್ಲ। इन्याರು इन्याರು यानी कोई भी इसके ऊपर ಕಾನ್ಸಂಟ್ರೇಟ್ नहीं करते हैं। ಕಷ್ಟ ಪರಿಹಾರಕ್ಕಾಗಿ ಯಾರನ್ನೋ ಕೇಳುತ್ತೇವೆ। जब हमको कष्ट आता है तो हम किसी और को पूछते हैं। ದೇವರನ್ನು ಬೇಡುತ್ತೇವೆ, भगवान को यानी भगवान से प्रार्थना करते हैं। ಏನನ್ನೋ ಕೊಟ್ಟು ಅಥವಾ ಬಲಿ ನೀಡಿ ಸುಖಕ್ಕಾಗಿ ಹುಡುಕುತ್ತೇವೆ, यानी पूजा पाठ ये सब करके हम लोग अपना सुख के लिए ढूंढते हैं। ಸುಖದ ಮೂಲ ಎಲ್ಲಿದೆ ಎಂಬುದನ್ನು ಚರ್ಚಿಸಿರಿ। ಬಿಲ್ಲದ ರುಚಿ ಹೇಗಿದೆ ಎಂದರೆ ಸಿಹಿ ಇದೆ, सॉरी, सुखद मूल एल्लिदे ಎಂಬುದನ್ನು ಚರ್ಚಿಸಿರಿ। आप लोगों को क्या करना चाहिए? जो खुशी के लिए उसका मेन कहाँ से है करके आपको चर्चा करना चाहिए। बेल्लद रुचि ಹೇಗಿದೆ, ಬೆಲ್ಲ यानी गुड़, गुड़ का टेस्ट कैसा रहता है? मीठा है ಎಂದರೆ ಸಿಹಿ ಇದೆ ಎನ್ನುತ್ತೀರಿ। ಅದು ಹೇಗೆ ಗೊತ್ತಾಯಿತು ಎಂಬ ಪ್ರಶ್ನೆಗೆ ನಾನೇ ತಿಂದು ರುಚಿ ಅನುಭವಿಸಿದೆ ಎಂದು ಹೇಳುವಿರಿ। ನಾನು ಬೆಲ್ಲ ತಿಂದಂತೆ ರುಚಿ ಅನುಭವಿಸಿದಂತೆ ನಮ್ಮ ಕಷ್ಟ ಸುಖಗಳಿಗೆ ನಾವೇ ಜವಾಬ್ದಾರರು। हम जैसे गुड़ खा के बोलते हैं कि ये स्वीट है, उसी तरीके से हमारा लाइफ को भी अभी लोग हम खुद अपने हाथ से अपना लाइफ बना सकते हैं करके। कष्ट सुखಗಳು जो भी हैप्पीनेस हो या सैडनेस हो वो अपने हाथ में रहता है। ಅದರ ಮೂಲ ಎಲ್ಲಿದೆ, ಇದನ್ನು ನಾವೇ ಸರಿಪಡಿಸಿಕೊಳ್ಳಬೇಕು। उसका मेन रीजन कहाँ है करके उसको हमको ही सही करना पड़ेगा। ನಮಗೆಲ್ಲ ಅತಿ ಅಭಿಮಾನವಿದೆ, ಗರ್ವ ಇದೆ, ನಾನು ಹೇಳಿದ್ದು ಸರಿ ಇದೆ, ನಾನು ಮಾಡಿದ್ದು ಅತ್ಯುತ್ತಮ ಎಂಬ ಕಲ್ಪನೆ ಇದೆ। ಹೀಗಾಗಿ ಇನ್ನೊಬ್ಬರೊಡನೆ ಹಂಚಿಕೊಂಡು ಹೊಂದಿಕೊಂಡು ಬದುಕದೆ ಕಷ್ಟಪಡುತ್ತೇವೆ, ದುಃಖವನ್ನು ಅನುಭವಿಸುತ್ತೇವೆ। ಆದುದರಿಂದ ಹೊಂದಿಕೊಂಡು ಹೋಗಬೇಕೆನ್ನುವುದೇ ಕವಿಯ ಆಶಯವಾಗಿದೆ। इसलिए हम लोग हमेशा एक दूसरे के साथ में रहते हुए जाना चाहिए करके कवि का कहना है। ಎಲ್ಲೋ ಹುಡುಕಿದೆ ಇಲ್ಲದ ದೇವರ, ಕಲ್ಲು ಮಣ್ಣುಗಳ ಗುಡಿಯೊಳಗೆ ಇಲ್ಲೇ ಇರುವ ಪ್ರೀತಿ ಸ್ನೇಹಗಳ ಗುರುತಿಸದಾದೇನು ನಮ್ಮೊಳಗೆ। ಎಲ್ಲಿದೆ ನಂದನ, ಎಲ್ಲಿದೆ ಬಂಧನ, ಎಲ್ಲ ಇವೆ ಈ ನಮ್ಮೊಳಗೆ। ಒಳಗಿನ ತಿಳಿಯನು ಕಲಕದೆ ಇದ್ದರೆ ಅಮೃತದ ಸವಿದೆ ನಾಲಗೆಗೆ। ಹತ್ತಿರವಿದ್ದು ದೂರ ನಿಲ್ಲುವೆವು ನಮ್ಮ ಹಮ್ಮಿನ ಕೋಟೆಯಲ್ಲಿ। ಎಷ್ಟೋ ಕಷ್ಟವೋ ಒಂದಿದೆ ಎಂಬುದು ನಾಲ್ಕು ದಿನದ ಈ ಬದುಕಿನಲ್ಲಿ। ಎಲ್ಲೋ ಹುಡುಕಿದೆ ಇಲ್ಲದ ದೇವರ ಕಲ್ಲು ಮಣ್ಣುಗಳ ಗುಡಿಯೊಳಗೆ। हम लोग जो भगवान नहीं है लेकिन हम लोग कहाँ जाते हैं? मंदिर में, यानी कि पत्थर को उसको मानने लगते हैं। ಇಲ್ಲಿ ಇರುವ ಪ್ರೀತಿ ಸ್ನೇಹಗಳ ಗುರುತಿಸದಾದೇನು ನಮ್ಮೊಳಗೆ। ये जो प्यार भरा यानी कि ये जो संसार है, इट्स हम लोग खुद का खुशी खुद पे ढूंढना चाहिए करके। ಎಲ್ಲಿದೆ ನಂದನ, ಎಲ್ಲಿದೆ ಬಂಧನ, ಎಲ್ಲ ಇದೆ ಈ ನಮ್ಮೊಳಗೆ। यानी कि हैप्पीनेस कहाँ रहता है? सब कुछ हमारा ही हाथ में रहते हैं। ಒಳಗಿನ ತಿಳಿಯನ್ನು ಕಲಕದೆ ಇದ್ದರೆ ಅಮೃತದ ಸವಿ ಇದೆ ಬಾಳೊಳಗೆ। ಒಳಗಿನ तिली यानी कि जो भी अभी एक वाटर रहता है, वाटर के अंदर मड रहती है, मड नीचे रहता है। जब हम मिक्स करते हैं तो वो मड ऊपर आ जाते हैं, आ जाता है। उसी तरीके से हम लोग
ಅಮೃತದ ಸವಿ ಇದೆ ನಾಲಗೆಗೆ. ಒಳಗಿನ ತಿಳಿಯನು ಕಲಕದೆ ಇದ್ದರೆ यानी कि जो हम लोग अंदर का जो अंदर तक जाके यदि वो पानी को हम ये घोटा नहीं है तो फिर वो पानी अपने को अमृत जैसा लगता है करके. ಹತ್ತಿರವಿದ್ದು ದೂರ ನಿಲ್ಲುವೆವು ನಮ್ಮ ಹಮ್ಮಿನ ಕೋಟೆಯಲ್ಲಿ. सब कुछ हमारा पास है लेकिन हम दूर रहते हैं. क्यों? हम लोगों को इट्स लाइक अहम. अहम यानी अहंकार. अहंकार यानी कि हम खुद को अपने आप को बहुत बड़े समझते हैं. ನಮ್ಮ ಹಮ್ಮಿನ ಎಷ್ಟು ಕಷ್ಟವೋ ಒಂದಿಗೆ ಎಂಬುದು 4 ದಿನದ ಈ ಬದುಕಿನಲ್ಲಿ. ಎಷ್ಟು ಕಷ್ಟ. हम लोग सोचते कि इतना मुश्किल है ये 4 दिन का लाइफ है करके. ಅಳಗಲ್ಲ ಬಲ್ಲವನು ಅಳುವನು ಅರಸನಾಗಿ. ಓಕೆ, ಪದಗಳ ಅರ್ಥ. ಅನ್ವೇಷಣೆ ಹುಡುಕು ಶೋಧಿಸು यानी कि ಅನ್ವೇಷಣೆ यानी ढूंढना. ಕಲಹು ಕದಡು ಮಿಕ್ಸ್ करना. ಗುರುತಿಸು ಹೊತ್ತು ಗೊತ್ತು ಹಚ್ಚು. ಗುರುತಿಸು यानी फाइंड आउट करना. ಬಂಧನ यानी ಸೆರೆ या ಕಟ್ಟು यानी ಸೆರೆ इन द सेंस जेल में डालना या बंधन में रखना. अहम गर्व. ಕೋಟೆ ಕಲ್ಲಿನ ರಕ್ಷಣೆ ಗೋಡೆ. ನಂದನ उद्यानवन एम्मे अभिमान. जिन्होंने भी अभी तक मेरा चैनल सब्सक्राइब नहीं किया है प्लीज सब्सक्राइब माय चैनल. थैंक यू.